हॅलो नमस्कार, मी भक्ती रेहा बटरफ्लाय या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. बाहेर छान पाऊस पडतो आहे आणि अशा पावसात जर आपल्याला गरमागरम लोणावळा स्टाईल मका भजी भेटली तर खूप छानच आहे. तर चला बनवूयात लोणावळा स्पेशल मका भजी. तर आपण मक्याची भजी करतोय. मका भजी करण्यासाठी मी हे 3 मके घेतलेले आहेत. ते आपण स्वच्छ पहिले पाण्याने धुवून घेतले. आता मी हे तुम्हाला कट करून दाखवते. आपले जर तुम्ही अख्खे दाणे घेतले तरीही चालतात, पण हे कसे कट करायचे ते मी तुम्हाला दाखवते आता. तर सर्वप्रथम आपण हे मके जे आहेत त्याचे 2 तुकडे करून घेऊ. तर आता हे 2 तुकडे करून झालेले आहेत माझे. मी हे तुम्हाला बारीक करून दाखवते. हां, तर आता आपण हे बारीक करून घेऊया कट करून. हे मी असे कट करून घेते आहे. तुम्ही जर मार्केटमधून डायरेक्ट जे सोललेले असतात ते आणले तर मी सांगेन भजी करताना तुम्ही ते नक्की थोडेसे बारीक करा, कारण ते अख्खे ठेवल्याने ते जेव्हा तुम्ही भजी करणार त्यावेळेला ते फुटण्याची शक्यता असते. जर तुम्ही हे असे कापले तर खूप चांगलाच होईल, ते फुटणार नाहीत. तर आता हे मी बाउलमध्ये काढून घेतले. त्यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे मसाला, लाल तिखट, तुम्ही यामध्ये मिरचीही टाकू शकता, हिरवी मिरची टाकले तर मग मसाला स्किप करा तुम्ही. मीठ टाकते चवीप्रमाणे. मी कोथिंबीर घेतली बारीक कापून, कोथिंबीर टाकून घेते, मी मिक्स करून घेते. आणि ओवा घेतला आहे मी थोडा, तो जरा हातावरती क्रश करून मी त्याच्यामध्ये टाकून घेते. आता हे चांगलं मिक्स करा हाताने, थोडं स्मॅश करत, म्हणजे जसं तुम्ही पीठ मळता तसे हे स्मॅश करा. हे असं मिक्स करून घ्यायचं की आपण एखादं डो बनवत असू, पिठाचं पीठ मळून घेत असू तसं हे मळून घ्यायचं आहे. कारण आपल्याला ह्यामध्येच आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं. आपण पाणी ह्यामध्ये ॲड नाही करणार आहोत. आणि पीठ भिजवून झाल्या आपल्याला लगेच तळून काढायचे असते. तर आपले हे कॉर्न आणि हे मसाले वगैरे मिक्स करून झालेले आहेत. आपण त्यामध्ये बेसन टाकून घेऊ. मी 1 बाउलभर पहिलं बेसन घेतलं आहे, पण ते आपल्याला कमी कमी पोर्शनमध्ये टाकून ॲड करायचं आहे. जसं लागेल आपण तसं बेसन ॲड करत जाऊ यामध्ये. तर ह्यामध्ये आता मी 2 चमचे बेसन टाकते. ते चांगलं मिक्स करून घेते पहिलं. मग जसं लागेल तसं आपण त्यामध्ये टाकू बेसन. मी आता हे बेसन घेतलेलं बाउलवर ते मिक्स करून घेते. तर आपलं हे भजीचं पीठ मिक्स करून झालेलं आहे. मी मीठ अगोदर टाकलेलं, पण तुम्ही मीठ जेव्हा बेसन भिजवून झाल्यानंतर मीठ टाका, कारण मीठ टाकल्याने पाणी भरपूर सुटतं. आणि तेच करत असताना तुम्ही पीठ बनवत असताना बाजूला तेलही गरम करत ठेवा, कारण आपण जास्त वेळ हे पीठ असंच ठेवू नाही शकत, कारण जे पाणी असतं मक्यातलं ते पाणी सुटत जातं आणि हे पीठ अजून ओलवत जातं. आणि जर तुम्ही त्यात बेसन ॲड केलं तर तुमची पूर्ण टेस्टच निघून जाणार. म्हणून मीठ जमल्यास तुम्ही शेवटी टाका आणि तेल बाजूला तापत ठेवा. तर आता आपलं हे पीठ तयार आहे करून, आपण हे तळून घेऊया भज्या. तर आपलं तेल तापलेलं आहे. तर आपण मीडियम गॅसवरती आता ह्या भज्या सोडून घेऊयात. मस्त छान पावसाळा आहे, पाऊस पडतोय बाहेर. तर बाहेरून भजी खाण्यापेक्षा त्या घरात केलेला किती छान. तर आपण आता मिक्स हलवून घेऊ.
थोडं स्लो गॅसवरती करा आणि ह्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं की तुम्ही कुरकुरे होतील. पण असंही तुम्ही बिना तांदळाच्या पिठातही जरा स्लो गॅसवरती पहिल्या तळून घेतलात आणि नंतर मीडियम गॅसवरती तुम्ही त्याला फ्राय केलात तर छान कुरकुरीत होतात त्याही भज्या. आपली भज्या आता करून झालेल्या आहेत, तळून झालेल्या आहेत. तुम्ही एका टिश्यू पेपरवरती काढून घ्या म्हणजे जे एक्सेस ऑइल आहे ते निघून जाईल. तशी छान गरमागरम मक्का भजी चहासोबत आणि तेही अशा पावसाच्या दिवसात खूप मजा येते. लोणावळ्याची आठवण येऊन जाते. तर तुम्हाला कशी वाटली ही मक्का भजी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेहा बटरफ्लाय या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा आणि मी दिलेल्या टिप्स वापरून ही नक्की भजी करून द्या.